सध्या महाराष्ट्रामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त काळापासून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं काम पूर्णपणे जवळजवळ ठप्प झालेलं आहे, बंद पडलेलं आहे. 1 महिन्यापासून मागणी करून सुद्धा शासन याच्याबद्दल काहीही विचार करायला तयार नाही. आजही 32 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहेत. आजही फक्त नवीन नोंदणीसाठी अर्ज करता येतो किंवा नूतनीकरणासाठी करण्यासाठी अर्ज करता येतो. बाकी कशाही योजनेबद्दल अर्ज करता येत नाही. ही परिस्थिती आहे. आणि या सगळ्या अत्यंत आधुनिक एआयच्या युगामध्ये त्यांना 1.5 महिना झाला तरी त्यांची साईट चालू होऊ शकत नाही, दुरुस्त होऊ शकत नाही. याच्याशिवाय दुर्दैव दुसलं नाही. महाराष्ट्र सरकारला शरम वाटली पाहिजे की इतकं ते म्हणतायत की महाराष्ट्र इतका प्रगत आहे आणि ही साधी गोष्ट त्यांना जमलेली नाही. तर यातली महत्वाची गोष्ट काय आहे पहा, की 2023 मध्ये S2 इन्फोटेक इंटरनॅशनल कंपनी बरोबर महाराष्ट्र शासनाने करार केलेला आहे 5 वर्षाचा. 50 लाखाची डिपॉझिट कंपनीला ठेवलेली आहे आणि या कंपनीला वर्षाला मंडळ 120 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मागील 2 वर्षांमध्ये देत आलेली आहे. तरी सुद्धा 22 लाख अर्ज 32 लाख अर्ज प्रलंबित आहे. कलम 7 मध्ये त्यांच्या कराराच्या नमूद केलेलं आहे की जर ते काम करू शकले नाहीत तर त्यांना ते दंडाला पात्र आहेत आणि एकूण या टेंडरच्या 0.5% रक्कमांपासून ते 10% रक्कमपर्यंत दंड करता येतो. पण आजपर्यंत शासनाने या कंपनीला का दंड केलेला नाही? कशासाठी या कंपनीला पाठीशी घालतायत? ज्या कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी हे अर्ज पूर्णपणे निकाली काढले पाहिजे ते त्यांनी केलेलं नाही आणि याबद्दल त्यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. आजपासून आम्ही मागणी करतो, या कंपनीवर बंदी घाला, दंड करा, करार रद्द करा आणि जी कंपनी ताबडतोब एका दिवसामध्ये ही वेबसाईट चालू करत असेल त्या कंपनीला काम द्या. सरळ आहे. तर ह्याच्याबद्दलचं निवेदन जे आहे ते आपल्याला उद्याला मिळेल. तर याबद्दलची ही मागणी आपल्याला कराव्यास हवी. दुसरी मागणी अर्थातच ही आहे की सगळ्या जुन्या ज्या योजना होत्या त्या किमान सुरू झाल्या पाहिजेत. यांनी अत्यंत बेकायदेशीरपणे 13 जुलैला जे 3 JR काढलेले आहेत हे भारत सरकारची, मोदी सरकारची चेष्टा करणारे JR आहेत. तोंडावर आता आलेलं आहे की महाराष्ट्र सरकार एका बाजूला हे 4 श्रम संहिता मंजूर करण्यासाठी सर्व सूचना घेऊन आता 15 दिवसात ते मंजूर करणार आहे असं सांगितलं जातं. आणि यांना काय गडबड होती, ते मंजूर होण्याच्या अगोदरच यांनी 13 जुलैला 3 JR काढून या योजना ज्या सगळ्या त्या विकृत करून ठेवलेल्या आहेत. अगदी त्यांनी एक बंद पडलेल्या योजनेबद्दल, प्रसूतीबद्दल जो JR आहे तो सुद्धा बांधकाम कामगारांची चेष्टा करणार आहे. या पूर्वीच्या काळामध्ये कुटुंबामध्ये स्त्री पुरुष नवरा बायको मिळूनच कुटुंब बनतं ना. या आधी जर त्या स्त्रीचा नवरा जर नोंदणीकृत कामगार असेल तर त्या पत्नीला प्रसूतीचा लाभ मिळत होता. तो तेवढा त्यांनी त्यातनं काढलाय. त्यांचं म्हणणं असं की नोंदणीकृत महिला पाहिजे तरच तिला आम्ही हा लाभ देणार. तर अशा पद्धतीने तो प्रत्येक JR हा चुकीचा आहे. शैक्षणिक सवलती योजना काढून घेतलेल्या आहेत. पेन्शन तर अत्यंत चीड आणणारा प्रकार आहे. कामगारांची इतकी चेष्टा आजपर्यंत कुणी केली नसेल एवढी चेष्टा त्यांनी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 20 वर्ष झाली असतील तरच तुम्हाला मिळणार किती? 1000 रुपये. बांधकाम कामगारांचं आयुष्य काय आहे? तो आयुष्यावर राबतो, किती वर्ष जगतो याचा काही विचार न करता 60 वर्षे तो निवृत्त झाल्यानंतर तो आधी 20 वर्षे जर काम केलेलं असेल त्याला 1000 मिळणार. ते कुणालाही मिळालेले नाही. त्यांनी नाव जाहीर करावं, त्यांनी कुणाला पेन्शन दिलेलं आहे वर्षभर. त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये या पेन्शनवर एक पैसा सुद्धा खर्च झालेला नाही. तर अशा पद्धतीने हे 3 JR जे आहेत तर ते बांधकाम कामगार अन्याय करणारे आहेत, भारतीय राज्यघटनेचा अवमान करणारे आहेत, त्या कलमांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि एवढंच नव्हे तर ते बेकायदेशीर आहे. तर यामुळे ते रद्द झाले पाहिजेत.
हे सगळे अर्ज तुम्ही आता मंजूर केले म्हणून जाहीर करा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ अर्ज केल्यानंतर लोकसेवा हमी कायद्याखाली तुम्हाला दंड सुरू झालेला आहे ना. मग तुम्हाला दंडातून जर वाचायचं असेल तर 3 महिन्याच्या पुढचे जे सगळे 32 लाखापेक्षा जास्त अर्ज आहेत ते तुम्ही मंजूर म्हणून जाहीर करा. यांच्या पूर्वीच्या स्कीममध्ये यांनी कायदा धाब्यावर बसवलेला आहे. बांधकाम कामगारांना अपिलाची परिस्थिती ठेवलेली नाही. तर यासाठी आम्ही 2015 सालापासून संघर्ष करतो. 2015 साली आम्ही पहिली केस महाराष्ट्र सरकारच्या विरोधी या मंडळाच्या विरोधी दाखल केली. तिचा नंबर आहे PIL 34/2015. ती केस दाखल झाल्यानंतरच त्यावेळेला त्यांनी जे कामगारांचे प्रतिनिधी मालकांचे प्रतिनिधी नेमलेले नव्हते ते त्यांना नेमावे लागले. पण इतर प्रश्नाबद्दलचं हे PIL अजूनही सुरू आहे. दुसरी केस आम्ही दाखल केली 2021 मध्ये. 2020 सालामध्ये कोविड काळामध्ये बांधकाम कामगारांना काम मिळत नव्हतं. त्या काळातली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे, त्याला आम्ही बोनस म्हटलो. त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी 5,000 रुपये जाहीर केलं पण शासनाने ते दिलं नाही. त्याविरोधी आम्ही हायकोर्टमध्ये गेलो. त्या केसचा नंबर आहे 1027/2021. त्यामध्ये अंतिम निकाल झाला आणि हायकोर्टने असं सांगितलं की कामगार मंत्र्यांनी जर 5,000 रुपये देण्याचा नोंदणीकृत कामगारांना निर्णय केलेला आहे तर त्याच्याबद्दल शासनाने 6 महिन्यामध्ये निर्णय करावा. 6 महिने नाही 6 वर्षे होऊन गेले तरी यांनी अजून निर्णय केलेला नाही. आणि नंबर 2, निवारा बांधकाम कामगार संघटना आणि इतर काही संघटना ज्या आहेत त्यांच्याशी वेळोवेळी सचिवांनी चर्चा करून प्रश्न सोडवावेत. हे दोन्ही त्यांनी जाणीवपूर्वक केलेले नाही. हायकोर्टच्या आदेशाचा अपमान केलेला आहे म्हणून या मंडळाच्या सचिवांच्या सकट आम्ही त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये दाखल केलेली आहे आणि त्याचा नंबर आहे 47/2026 CP नंबर. ती सुनावणीला 12 सप्टेंबरला आहे केस. त्यांच्यावर आम्ही आता कंटेम्प्ट दाखल केलेली आहे. तिसरी केस अशी आहे की आम्ही 2016 मध्ये दाखल केलेली आहे. त्यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये 40 विधवा महिला उपोषणाला 7 दिवस बसल्या होत्या. त्यांनी कबूल केलं की मयत कामगार हा 50 वर्षापेक्षा जरी कमी असेल तर त्याला 2 लाख रुपये दिले जातील. प्रत्यक्षात दिलं नाही म्हणून 19 विधवा महिलांनी हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे 2016 मध्ये. त्याची सुनावणीला आता कोल्हापूर खंडपीठामध्ये केस आलेली आहे आणि त्याची सुनावणी आता लवकरच सुरू होईल. त्या केसचा नंबर आहे 111/70/2026. त्याच्यानंतर आचारसंहितेच्या काळामध्ये हे जे सगळं बंद ठेवलं जात होतं त्याच्या विरोधी आम्ही कृती समितीच्या वतीनं मुंबई हायकोर्टमध्ये केस दाखल केली. त्याचाही निकाल असा बसला. हायकोर्टने या मंडळाला पाचर लावलं, बुच लावलं आणि त्यांना सांगितलं की या पुढच्या काळात सुद्धा आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांची कुठलीही कामं बंद ठेवायची नाहीत. एवढंच नव्हे तर हायकोर्टने असं सुद्धा सांगितलं की जे कामगारांना अधिकार आहेत की ते स्वतः अर्ज दाखल करण्याचे ते तसंच ठेवा. ते घरात बसून करतील, कुठेही बसून करतील, त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे असं बंधन करता येणार नाही. हा एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आणि त्या केसचा नंबर आहे 33/597/2024. त्याच्यानंतर आम्ही आमदार कमिटीच्या विरोधी पहिली केस केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आता त्याची सुनावणी सुद्धा आहे 5 सप्टेंबरला. या आमदारांच्या कमिट्या रद्द करा. आता या आमदारांच्या कमिटीला काय अर्थच राहिला नाही अशी स्थिती आहे. तर त्यामुळे की आम्ही आणखीन एक केस घालण्याच्या तयारीत आहोत या कंपनीच्या विरोधामध्ये. तर हे अशा पद्धतीने आम्ही एक नाही 7 केसेस दाखल केलेले आहेत. त्यांना व्यसन घालण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे सांगून ऐकत नाहीत, निवेदन देऊन ऐकत नाहीत. म्हणून त्यांना हायकोर्टमधनं आदेश घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती आहे. तर दुसऱ्या बाजूला हे का करावं लागते तर कामगार अजूनही उठाव करत नाही, संघटित होत नाही, संघर्ष करत नाही आणि ते त्यांनी केलं पाहिजे. त्याचा आपला प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून
8 सप्टेंबरला पुणे श्रमिक प्रतिष्ठान पत्रकार भवन येथे अतिशय महत्त्वाचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याची सुरुवात सकाळी ठीक 9:30 वाजल्यापासून सुरू होईल. 1 पर्यंतच आम्हाला त्या ठिकाणचं टायमिंग आहे. त्याच्यानंतरही दुसऱ्या ठिकाणी बैठक घेण्यात येईल आणि या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे. तुमच्या समोर मी हा सगळा हायकोर्टमधल्या न्यायालयीन लढाईचा पाढा वाचलेला आहे आणि दुसरा आमच्या हातात करार आहे. माहिती अधिकाराखाली आम्ही करार घेतलेला आहे त्या S2 इन्फोटेक कंपनीचा, की त्याला दंड करायला पाहिजे, त्यांनी काम केलं नाही म्हणून. ह्याला जबाबदार जर असेल, हे सगळी यंत्रणा बंद पडलेली जी आहे आत्ताची, त्याला ही कंपनी जबाबदार आहे आणि या कंपनीला पाठीशी घालण्याचं काम हे शासन आणि मंडळाचे सचिव करत आहेत. तर याच्याबद्दल आपण गप्प बसून चालणार नाही. त्यांना जाब विचारला पाहिजे, कसं करायचं, काय करायचं. निवेदनापासून उद्या सुरुवात करू. तर महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगारांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना माझी आदरपूर्वक विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून हा प्रयत्न करू. सामुदायिक नेतृत्वाखाली आपण करू. मी या आंदोलनातला एक सैनिक म्हणून माझी काम करायची तयारी आहे. तर आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावे. मी आता सांगितलेलं जे आहे याच्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला जेवढी क्षमता असेल तेवढ्या पद्धतीनं तुम्ही आर्थिक मदत करा. हे यूट्यूब चॅनल जे आहे ते कष्टकरी कामगारांच्यासाठी, बांधकाम कामगार, अंगणवाडी महिला, आशा महिला यांच्यासाठी चालवलं जातं आणि त्यामुळे हे तुम्ही सबस्क्राईब होणं या यूट्यूबला शक्य आहे, विनामूल्य आहे. ते तुम्ही सबस्क्राईब व्हा, लाईक करा, फॉरवर्ड करा, प्रचार करा आणि पुण्याच्या मेळाव्यास या एवढी विनंती करून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.